पालेगाव संघ आपला निर्णय कळवा आणि दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। जाऊयात पुढच्या इनिंग कडे जिथे सामना सुरू आहे कळम विपक्ष शिरगाव आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्यांना मी आमंत्रित करतो मायक्रोफोन वरती सन्माननीय दशरथजी पाटील साहेब। थँक्यू। यस धन्यवाद अविनाश। म्हटते दुसरी भेट आहे ना, तिसऱ्या भेट नक्कीच काहीतरी होईल। मॅडी स्थापना तुम्ही केली, उत्तर पूजा आम्ही करणार, बरोबर आहे की नाही? भटजे बघा पूजा सांगायला नाही पण मकर साफ करायला येणार, त्या मकरामध्ये चिल्लर असते पूजा। हो पहिला चेंडू आउटसाइड द स्टंप, 65 धावांची गरज, सामना जिंकण्यासाठी चेंडू गेला बॅकवर्ड पॉईंटला। एक धाव मिळेल, संघाची धाव संख्या 1 वर। अंबरनाथ तालुका आणि कर्जत तालुक्यामधील सर्व बलाढ्य संघ, नामवंत संघ, अतिशय ऐतिहासिक मैदान शिवाजी शेठ खारीक हे क्रीडा संकुल क्रीडा नगरीमध्ये। मगाशी नुकता आवाज ऐकला मॅडी आमचे धुळे कंपनी। चला बोर्डिंग मार्क होता यार पंकज, राईट आर्म महोदय विकेट। आणि हाय एस आउटसाइड द स्टंप, ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी, भन्नाट मारा सुसाड मारा। संघाच्या वतीनं पहिल्या षटक प्रगती पदावर, पाहिजे धावा 65 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी, 66 धावांची गरज, 65 धावा त्यांनी ठोकल्यात, एक धाव त्यांच्यापेक्षा जास्त ठोकायचे आहे, बरोबर की नाही अविनाश? आणि हा यस पुल केला पुन्हा, चांगलं टायमिंग, शॉर्ट सिलेक्शन चांगला आहे, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा झाला आणि दमदार चौकार, मॅग्निफिसंट ड्राईव्ह डीजे। बिनबाद 5, अतिशय चांगलं क्रिकेट, भन्नाट स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी, क्रिकेटचा महासंग्राम। राईट आर्म महोदय विकेट, प्लेसमेंट चांगली आहे, चेंडू हवेमध्ये होता, चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने मिळेल फक्त एक धाव, संघाची धाव संख्या झाली 6 वर। बिनबाद 6 फॉनन, 66 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी, आत्ता प्रयत्न निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न, अतिशय दमदार स्पर्धा। पहिलं बक्षीस जरी 50,000 असलं परंतु लाख मोल देखील। राईट आर्म महोदय विकेट, हो यस आउटसाइड द स्टंप, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, संदीपजी गायकवाड, कमी तिथे आम्ही, बरोबर आहे? नाही मिस्त्री भेटला तर प्लॅस्टिक करायची ताकद पाहिजे, बरोबर की नाही? ऑलराऊंडर पाहिजे माणूस। ते मोची बघा पावसाळ्यात काम नसतं मग छत्र्या करणार, रिपेअरिंग करणार, म्हणजे ऑलराऊंडर। राईट आर्म महोदय विकेट तयार, बरोबर की नाही भाऊ? हो येस, पुन्हा एकदा जबरदस्त फटका, चेंडू गेला लॉंग ऑफला, ट्रॅव्हल होईल, एक धाव मिळेल, संघाची धाव संख्या सध्या भाऊ 365 दिवस क्रिकेट आहे, तुमच्याकडे तरी नसलं आमच्याकडे भरपूर क्रिकेट असते। टोटल स्कोइज 7, षटक क्रमांक पहिलं फिनिश ना, 6 चेंडू आणि 7 धावा। बाबा म्हात्रे मोठे उद्याच बहुतेक, दिबा पाटीलचे खरे वारसदार, 4 एकर जमीन त्यांची एअरपोर्टला गेलंय। सांगा बाबू म्हात्रेचा आणि मोदी साहेबांचा नेटवर्क त्यांचं जबरदस्त आहे, त्यांच्यापेक्षा यांचं आहे बाबूशाचं। चला बॉलिंग मार्क होता यार, षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर, राईट आर्म महोदय विकेट, दुसरा मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज, पहिल्या षटकात धावा आल्या 7 धावा, बिनबाद 7, 7 फनन। जय ताडोबा कलंब त्यांच्या विरोधात जय मल्हार शिरगाव असा हा विद्यमान सामना। दोन्ही संघ तुल्यबल बलाढ्य अव्वल, एकाच गॅलीवरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने, अतिशय क्लास दर्जादार आयोजन। क्रिकेटचा चाललेला मद, ज्वर, नशा, कैप, धुंदी, झिंग, अंमल, कारण शिवसेनेचे हे बाले किल्ले आहेत फार पूर्वीपासून, ज्यावेळी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हापासून शिवसेना। योगेश नवीन गोलंदाज, आपल्या ठेवणीतला पटाडीतला वैयक्तिक पहिलं षटक, सांगित दुसरं षटक तयार, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर। आणि हा यस आउटसाइड द स्टंप, पुन्हा एकदा म्हणते पहिला चेंडू व्हाईटचा इशारा, स्वैर मारा, दिशाई मारा, नासका चेंडू, नरकातला चेंडू, एक धावेचा मलिदा, एक धावेचा फालका, एक धावेचा उतारा, अवांतर धाव संख्येवर संघाची धाव संख्या झाली 8 वर, पहिली एक्स्ट्रा, पहिली अवांतर। टोटल स्कोइज बिनबाद 8 वर, 8 फनन। राईट आर्म महोदय विकेट, अहो बॅकवर्डला गेला, पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर कट, जागा बनवली, शॉर्ट सिलेक्शन बघा, जबरदस्त प्लेसमेंट, पॉईंटच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा चौकार, नेत्र दीपक, लावण्य सुंदर फटका, संघाची धाव संख्या झाली 12 वर।
पुन्हा सलामी धुंद फुंद बिद सुरुवात आणि हा यस पुन्हा एकदा पहिला ऑफ साईड नंतर ऑन साईड जबरदस्त टायमिंग चेंडूला बॅकवर्स कोहली लॉंगलिंग यांच्यामधून आणखीन एक सलग दुसरा चौकार यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटकेबाजी संघाची धावसंख्या झाली 16 वर 16. वेल बिगन इज हाफ डन. कुठल्याही जर कामाची सुरुवात तुम्ही चांगलं केलं ते काम अधिक फत्ते झालं आहे. तर नेक्स्ट मॅच विल बी पालेगाव त्यांच्या विरोधात मनीष पांडे कोळेकर अतिशय आणि त्यांच्या विरोधात दिबा पाटील. येस उमरोली आम्हाला बरं वाटलं की दिबा पाटलांचं नाव दिले त्यांनी. अच्छी बात आहे. मॅडी मात्र इम्प्रूव्हमेंट केल्या जाम समालोचनमध्ये. नाही जे आहे ते आहे हो. 50-50 वर्ष घालवली तर त्यांना सुद्धा लागत नाही. आणि ह्या चेंडू पुन्हा अकरा लाईन खेळण्याचा प्रयत्न अतिशय अप्रतिम डिलिव्हरी पंचांचा निर्णय. दॅट शुड बी डॉट बॉल. निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या स्थगित स्थिमित कोणती स्तंभित शांत स्थिर स्तब्ध हवेचल धावसंख्या 16 वर 16. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर 66 धावांची गरज. अतिशय क्वालिटी क्रिकेट. 8 बलाढ्य संघ आणि पहिली सेमीफायनल म्हटले आज होईल. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह लॉंगॉपच्या डोक्यावरून अतिशय क्लास फटका दर्जेदार सनातन शाश्वत फटका 4 रन्स. धन्यवाद. यस ओहो ग्रेट डिलिव्हरी. आणि हा पहिला धक्का पहिल्या फेकेचा बदन पहिली लागलेली नाट आवड ना. काय तुम्ही आम्हाला मार खालवणार हा नाही हो. कमाल झाली. साखरपुडा का तर म्हणता पोरगी पसंत नाही. संदीप गायकवाड कमी तिथे आम्ही संपूर्ण तुमचा नेरळ असेल बदलापूर असेल. खरं म्हणजे नेरळ हा त्यांचा बालेकिल्ला आहे. त्यांची एनओसी असेल तर तुम्ही इथं काम करणार बरोबर की नाही अविनाश. स्कोर झाले तब्बल 22-22. धावा 2 आहेत ना आता. का डेड बॉल का काय म्हणजे बॉलच नाही. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या 20. 2 धावा रद्द बातल कॅन्सल केलेले आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. ही बघा किती फॉरवर्ड टुर्नामेंट आहे. अतिशय प्रगत. कर्जत टेनिस क्रिकेट .in यांच्या माध्यमातून या स्पर्धेत या जयपावर या. दरवर्षी 10-10 20-20 वाढतात. पहिले 10 होते नंतर त्यांनी धुतराष्ट्रात रेकॉर्ड तोडला. 100 केले. 100 कौरव त्याच्यानंतर अजून त्याच्या 100ची ॲड केली. यांचं नेटवर्क जबरदस्त आहे. जय पवार जिथे जाता तेव्हा JP पॅनल जबरदस्त पॅनल. चला बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर राईट महोदय विकेट. अतिशय चांगलं क्रिकेट चांगलं मैदान भन्नाट स्पर्धा. ओहो ग्रेट डिलिव्हरी सुपर बॉलिंग आउटसाइड द ऑफ स्टंप फ्लाइटेड डिलिव्हरी. आणि षटक क्रमांक दुसरं फिनिश. पहिल्या षटकात धावाले तब्बल 16 धावा. टोटल स्कोर झाले 20. चांगला बॉलिंग अटॅक दमदार गोलंदाजी केली आणि उर्वरित 18 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 46 म्हणजे प्रति षटकामागं 15.33 15 45 आणि 46 असं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. अतिशय कठीण आव्हान असेल. थोडासा अटॅक करावा लागेल आक्रमण करावा लागेल. देहमाय धरणी ठाय रान उठवावं लागेल कारण धावा फार करायची आहेत. पहिला विद्यमान सामना ताडोबा कळंब त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम शिरगाव अशी ही बिग फाईट बिग बॅटल कडवी झुंज. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक तिसरं प्रगती पदावर तिसऱ्या षटकाचा माग करताना गोलंदाज संतोष पंकज यस ज्याने पहिल्या षटकात धाव दिल्या फक्त इनमिन 7 धावा दिल्या होत्या. चांगला बॉलिंग अटॅक दमदार गोलंदाजी केली ती राईट महोदय विकेट. पुन्हा एकदा हो हो जबरदस्त ऑन ड्राईव्ह रेंगाळत गेले चेंडू
चेंडू जाईल आणि हे मिळते 4 धावा. यस, वास्तविक फिल्डिंग व्हायला हवी होती, पण चेंडूने दिला गुंगारा, हुलकावणी दिली, त्याच्या हातात तुरी दिली. 4 धावांनी संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 24 वर. 24 फॉर नन. बिनबाद 24. दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात. सामना नक्कीच रंगादार होईल, उत्कंठावर्धक होईल. राईट आर्म होते विकेट तयार पंकज. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका. पहिला लॉंग ऑन, नंतर लॉंग ऑफ, पण सीमा रेषे लगत प्रोटेक्शन असेल. थांबा जरा, काय निर्णय? नॉट आउट. येस, बरोबर. ते कशाला मार खातील नाही का अंपायर. ए रिव्ह्यू. रनआउटसाठी टेकन रिव्ह्यू. जय पवार ज्यांचं पॅनल बरेच तर नॉट आउट असेल. यस, फलंदाज नॉट आउट असेल. रिव्ह्यूचा हा निर्णय आहे. तुम्हाला डाऊट असला तुम्ही यू कॅन टेक रिव्ह्यू, पण वारंवार नका घेऊ. टोटल स्कोर झाले तब्बल 26 धावा. 26 राहिल्या फक्त 40 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 66 धावांचा माग काढताना, रेटा लावताना, तगादा लावताना, सशेमेर लावताना बॉलिंग मार्क होता यार. षटक क्रमांक 3 प्रगतीबद्दल आपलं कोट्यातलं दुसरं अंतिम षटक. बॉलिंग मार्क होता यार. राईट आर्म होते विकेट. गती आणि मती याचा पुरेपूर वापर. अतिशय क्लोज टाईट मॅच बिटवीन कळंब अँड शिरगाव. बोथ टीम्स आर पॉवरफुल. कर्जत तालुका, त्याच्यानंतर अंबरनाथ तालुका, MIDC पट्ट्यामधला एक दादा संघ कापरी सिद्धी पालेगाव त्यांच्या विरोधात दिबा पाटील उमरोली अशी ही आणखीन एक बिग फाईट. बॅकवर्ड गली, एक फ्लाइंग स्लिप, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू. अपराधी भन्नाट मारा हुक करायचा आहे, पण बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. डॉट डिलिव्हरी गॅदर केली यष्टीरक्षक. अफलातून गोलंदाजी. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. ग्लोरियस, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, मेलोडियस बॉलिंग अटॅक बोल्ड बाय मिस्टर पंकज. कळंब संघानं दमदार फलंदाजी केली. आणि हा यस पुन्हा चेंडू हवेमध्ये लॉफ्ट केलाय, परंतु जाईल. आणि हा पहिला धक्का बऱ्याच कालावधीनंतर पहिला ब्रेक थ्रो. डीजे धन्यवाद. यस, मॅचेस संपल्या की लग्नाचं टायमिंग नाही का, लग्नाचा सीझन. यांना कुठं काम आहे? हे सगळे उपाशी मरतील, पण लाईव्हवाले उपाशी मरणार नाहीत. अभिनय बरोबर की नाही? हे संपलं की बारशा आहेत, हळद असेल, काही नाही का चालूच. हल्ली 13 शर्यती, तो तर मोठा धंदा. कबड्डी होतो. यस, हो यस, पुन्हा ऑनसाईडला आखाडोळा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला आहे ऑर्थोडॉक्स. लॉंग ऑनला पुन्हा एकदा फंबलिंग झाला होता. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या धावली 27. 27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. अतिशय चांगले क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, काही दमदार स्पर्धा, भन्नाट आयोजन. क्रिकेटचा हा कुंभमेळा, क्रिकेटचा महासंग्राम. कर्जत तालुका आणि अंबरनाथ तालुक्यामधील अतिशय मातब्बर, बलाढ्य, अव्वल, दिग्गज मातब्बर संघाचा भरणा असलेला हा एक जबरदस्त, अतिशय क्लास कडक आयोजन. रायना महोदय विकेट तयार. आणि हा या पाहिजे तसा बॅटवर आला नाही. चेंडू गेला शॉर्ट मिडॉनला. फक्त मिळेल 1 धाव. असे मात्र धावा तुम्हाला अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल, कारण धावा पाच तुम्हाला ठोकायचे आहेत. संघाची धाव संख्या 28. 2 षटक क्रमांक 3 प्रगती पदावर राहिले. बॉल फक्त इनमिन झाला. बॉल पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा, म्हणजे टोटल 12 चेंडू 19 धावा आणि 1 विकेट. असं बॉलिंग ॲनालिसिस, पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे 12 मध्ये जवळजवळ 38 धावांची गरज, म्हणजे प्रति षटकामागे करायचे आहेत 19 धावांची गरज. 12 balls to go, required 38 runs. अविनाश शंकर तरे, अतिशय दमदार सूत्रसंचलन.
चला बॉलिंग मार्क तयार. टीम मीटिंग नको आहे आपल्याला, कारण आता एक्स्ट्रा मॅच आहे आपली. सेमीफायनल म्हणजे उपांत्य फेरी असेल आणि फायनलमध्ये एक आम्हाला संघ पात्र करायचा आहे परवासाठी पण क्रिसमसला. तर आमचे महेशजी धुळे हे अध्यक्ष असून फायदा नाही, पण नवीन नवीन समालोचक आहेत ना, आज करणार लगेच चष्मा कुठं डोक्यावर, बरोबर की नाही. अशा हवेत कोणी जाऊ नका प्लीज. इथं नाही, सगळीकडे ऑल ओव्हर इंडिया आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त त्याचं जास्त आहे ना, टक्केवारी जास्त आहे. चला चौथं षटक प्रगती पदावर. अविनाश जरा 12ची आरती होत्या जरा. अविनाश 12 मध्ये 38 धावांची गरज. येस येस, साई अजून नव्हतं काय, ते नंतर येणार, आरती नंतर महाप्रसाद आला येणार ते. येस. साऊंड सिस्टम मात्र टॉप आहे एकदम, बरोबर. बरोबर नाही तर झाले धावला नाही तेव्हा एक. नाही बरोबर आहे. साऊंड सिस्टम पाहिजे कधी पण, भले 10,000 रुपये कमी ठेवा बक्षीस, पण साऊंड सिस्टम टाईट ठेवा. टाईट म्हणजे ताट. हो हो, आउटसाइड द ऑफ स्टंप, ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. राहिले बॉल 11 जिंकण्यासाठी पाहिजे 38 धावांची गरज. अतिशय कठीण आव्हान, मुश्किल, अशक्यप्राय, अवघड, अवजड, डोईजड, बोजड. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. क्रिकेट त्या दिवशी बघा केपीसी इनामपुला 17 चेंडूमध्ये 63 धावा कुठल्या. अविनाश 1,30,000 रुपये कमवले वाघुल्याचा सूरज पाटलांनी. 1,30,000 आहे की नाही. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू, रायडा महोदय विकेट तयार. बॉलिंग मार्कवर अविनाश. साहिल, साहिल यानी की किनारा, बीच. ओहो येस, पुन्हा एकदा फ्लाईट डिलिव्हरी. बघा प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या अंगांनी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, व्हरायटीज, वैविध्यपूर्ण बॉलिंग अटॅक. राहिले बॉल 9, धावा पाहिजे 38. अतिशय कुर्म गती, संत गती, मंद गती, कासव चाप, कछुआ चाप खेळ. आणि ह्या या दिशाहीन झेंडा आउटसाइड द स्टंप. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा, 1 धावेची भर, अवांतर धाव संख्येत भर. उर्वरित चेंडू 9 आणि धाव पाहिजे 37. 9 चूक 36. जवळ म्हणजे चौकार मारावाच लागेल एनी हाऊ, अन्यथा तुमचा बाजार. साहिल तयार. हो पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अरे असं काय बॅट्समन बा, चायनाच्या मोबाईलपेक्षा जास्त हँग झालाय तो, तरी मध्ये मध्ये चालू होईल. भाई अटॅक कर, नाही तर 2026 ची ही स्पर्धा तुम्हाला वाट बघावी लागेल, कारण ही नॉकआउटची स्पर्धा आहे, पुन्हा चान्स नाही. अरे बाबा ये देखो, डॉट डिलिव्हरी, भन्नाट मारा. आता मात्र अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था. संघ गेला बागफोड, संघ उतरणीला, पराभवाच्या खाईत, दरीत, दलदलीत, कर्दमात, कर्दळीत. आणि विजयाचे ढोळे, विजयाची चाऊल जवळजवळ. शेवटी औपचारिकता, जर 4-5 छक्के आले पण ते येणार नाहीत. हो येस, आउटसाइड द ऑफ स्टंप. हे काय थम्सअप काय आहे सोबत एक द्या ना काहीतरी 90चा पॅक वगैरे देतो. नाही का जाता जाता घोड्याबरोबर नालाची यात्रा. चला षटक संपलं म्हणतंय. 5 वारे राहिले, शेवटचं षटक, अंतिम आखेचं निर्वाणीचे षटक. सहा चेंडू आणि 37 धावांची गरज. 6-6 36. जरी षटकार मारले तरी हात चोळी जावं लागेल, म्हणजे पराभव वाटायला असेल, कारण कंपल्सरी चेसिंग आहे ना, म्हणजे आमच्या डोक्याला व्याप नाही. नाही कारण सुपर ओव्हर घ्या, डुपर ओव्हर घ्या, बॉल आउट घ्या, नाही इथं मच्छर का. आणि देशीवाल्यांचे वांदे ते 5च्या नंतर थांबायला तयार नसतात. चला शेवटचं षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्क तयार. आकाश. तर किरण मसरे मॅन ऑफ द मॅच. 1.5 लिटरची जी थम्सअपचा बॉटल आणि 1 डझन केली.
मग सगळं कोल्ड. येस, कारण थंडीमध्ये पपई पण द्यायला पाहिजे तो गरमीच्या. सगळं थंड केलं कसा व्हायचा. एक डझन केली आणि थम्सअपची 1.5 लिटरची बॉटल. असं हे मॅन ऑफ द मॅचचं गिफ्ट हॅम्पर. बॉलिंग मार्क होता या शेवटच्या षटक प्रगतीपदावर. 6 चेंडू 37 धावा. आकाश आणि ह्या यस पहिल्या चेंडू गेला आक्रमण. बंधू चेंडू जाईल थेट लंगावमध्ये. 5 चेंडू 37 धावा. पुन्हा जरी संघ उतरला तरी शक्य होणार नाही. अतिशय दयनीय अवस्था, दारुण अवस्था. फक्त अर्ध्या तरी धावा करा, नाही तर होईल व्हाईट वॉश, ज्याला म्हणतात मराठीमध्ये धोबी पछाड. आणि ह्या येस आउटसाइड द ऑफ स्टंप. शिरगाव 4 मध्ये 37. आणि ह्या येस आउटसाइड द ऑफ स्टंप. दिशाहीन गेंदबाजी. 1 धावेचा इशारा. वाईट. चार चेंडू मध्ये पाहिजे 35. 9 चौक 36. आणि हा यस पुन्हा धावून राहील, परंतु प्लेसमेंट नाही आहे. फक्त 1 धाव मिळेल. 3 मध्ये पाहिजे 34. 3 चेंडू 34 धावांची गरज. याच्यानंतर अतिशय बिग फाईट. दिबा पाटील उमरोळी त्यांच्या विरोधात. कोळेकर अँड कंपनी त्यांचा हा जबरदस्त बलाढ्य संघ मलंगड पट्ट्यामधील. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, चेंडू एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग यांच्या मधून अप्रतिम नेत्रदीपक फटका. 4 धावा मिळतील, परंतु वेळ मात्र निघून गेलेली आहे. परीक्षा संपल्यानंतर अभ्यास करून फायदा नाही. तर अधिराज 11 उमरोली आणि कापरी सिद्धी पालेगाव. चला राहिले 2 बॉल, 2 बॉल्स टू गो. ओहो, ग्रेट फिल्डिंग. राहिला शेवटचा बॉल आणि जवळजवळ शिरगाव संघाचा बाजार उठवलेला आहे पराभवाच्या खाईत. आणि हा पहिला दमदार विजयाचा अश्वमेध, पहिला ऐतिहासिक. आणि हा गेला दिशाहीन जेवणारा मामा मारायला टाक ना, कशाला टाइमपास करते, काय फरक पडणार सांग मला. त्याचा कुठला देवे लावतील. आयला ड्रेस कोड बघा, असं वाटतंय कुठं एअरटेलच्या गॅलरीमध्ये आलो काय. काय भन्नाट कलर. कधी गेला एअरटेलच्या गॅलरीमध्ये जाऊन बघा. चला आणि हा सामना फिनिश. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, सामना पुरुषोत्तम, गेम चेंजर, मॅच फिनिशर. मॅरेथॉन वादळी फलंदाजी करणारा मॅच फिनिशर स्वप्नील. या प्लीज महाराष्ट्र पोलीस स्वप्नील बनसोडे. क्या बात आहे. स्वप्नील बनसोडे मॅन ऑफ चा पुरस्कार घेत आहेत. दमदार बॅटिंग केली आणि आपल्या संघाला एक दमदार विजय, ऐतिहासिक विजय. आणि प्रतिस्पर्धी रिंगाला व्हाईट वॉश, ज्याला मराठीमध्ये धोबी पछाड. जसं सामना होईल आय कॉल टू. तर अविनाश तुम्हाला अटेंड करतील. या मेडी सर. यस, थँक्यू दशरथजी पाटील सर. तर या मॅचचा हिरो नो डाऊट स्वप्नील. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मी विनंती करतोय संतोष दादा मसने यांना की आपण आपल्या शुभ हस्ते स्वप्नीलला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. महाराष्ट्र पोलीस अगदी तशीच कामगिरी केली आहे स्वप्नीलने. वेल प्लेड. कळम टीम, हार्ड लक शिरगाव संघ, चांगला प्रयत्न आपण केलात. संतोष दादा मसने यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी
त्यानंतर किरण मसने, सचिन मसने यांच्याकडून 1 डझन केळी, कोल्ड्रिंक देखील असेल. फलंदाजीसाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर रवाना झाली आहे आणि जशी मॅचला सुरुवात होईल या आपण पुन्हा एकदा ऐकूयात. मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय आपल्या सर्वांचे लाडके जोवेली बदलापूरचा बुलंद आवाज मॅडी सर यांना. थँक्यू. धन्यवाद अविनाश तरे आणि धन्यवाद दशरथदादा पाटील ज्यांचं समालोचन या ठिकाणी ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. खरं तर आज ही पर्वणी आज तमाम शेलूकरांना नव्हे तर या विभागातील सर्व क्रिकेट रसिकांना असणार आहे. धन्यवाद त्यांचा आपण देऊ. जाऊया माझ्या दिशेने नवीन सामना चालू होतो. एका बाजूला कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ दीपा पाटील उंबरोली. मॅच इज ऑन. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. हे आपण स्वागत आहे दशरथ दादा. राऊंड विकेट. मॅच ऑन. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तोपर्यंत धाव मात्र मिळणार आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी प्रभाकर वारिंगे यांना तुम्ही पाहतायत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. आकाश लोंगले आणि आकाश गायकर. चला गाडी आहे 4 व्हीलर मागे पाठीमागे प्लीज कोणाची असेल तिथे पोचा. चालक मालक. व्हाईट कलर. ओके व्हाईट कलरची 4 व्हीलर आहे. मला असं वाटतं की आमचे केतन मात्रे ये मिस्टर एबी अनिकेत भगतची आहे. डॉट बॉल पहिला आपल्याला पाहायला मिळाला. मागचा सामना आपण पाहिला तर जय ताडोबा कळम संघाने अतिशय दिमागदार पद्धतीने तो सामना जिंकला. विजय संघाचं आपण अभिनंदन करू. स्वप्नील बनसोडे अँड ऑल टीम सर्वांचं विशेष कौतुक. प्रसाद असेल त्यांनी देखील चांगला खेळ केला मागच्या इनिंग मध्ये. आकाश
दोन्ही खेळाडू एकाच राशीचे सध्या मैदानाच्या आतमध्ये, परंतु एक लोंगले एक गायकर आहे. बॉलिंग ट्रॅकवरती प्रभाकर, राऊंड विकेटने पंचाच्या उजवीकडून मुख्य पंचाच्या भूमिकेत अमित डांगरे सर, स्क्वेअर लेगचे पंच जय पवार सर, जेपी पॅनलचे सर्वे सर्व. जबरदस्त पॅनल, संपूर्ण महाराष्ट्रभर या पॅनलची चर्चा असते आणि त्याचे फाउंडर जय पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. हो, कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपण पाहतोय. गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. क्यू पहिला डॉट, त्यानंतर चौकार. सुरुवात आता मात्र चांगली करताना पाहायला मिळेल. दिबा पाटील उमरोली संघाचे फलंदाज आपण पाहतो. आकाश कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलेला आहे. अगदी चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक पाठपोऱ्या स्थितीमध्ये प्रयत्न करतायत. 3 खेळाडूने हे प्रयत्न केलेले आहेत. तोपर्यंत या ठिकाणी मिळतील धावा 2. चांगले रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावा येणं गरजेचं आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 60+ धावा संख्या आपण पाहिलेली आहे. तशा धावा 5 षटकामध्ये बनवण्याचा प्रयत्न खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये करावा लागणार आहे तो दिबा पाटील उमरोली संघाला. या मॅचमध्ये पहिलं सत्र म्हटल्यानंतर कोणत्या प्रकारचा दबाव नसतो दशरथ दादा. खरं तर फ्री माइंडेड स्ट्रोक प्रत्येकाने खेळायचा असतो आणि त्याच अनुषंगाने आता बॅटिंग करावी लागणार आहे दिबा पाटील उमरोली संघाला. सलामीची जोडी खेळतीये मैदानाच्या आत. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने फटका हा प्रतिम पाहायला मिळालाय, परंतु ज्या ठिकाणी एक्झॅक्टली घडलं काय हे आपण चेक करणार आहोत. ऑन फील्ड अंपायर षटकाराची घोषणा तर केली आहे, परंतु ज्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण चेक सुद्धा करू. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु त्याचा पाय हा आय थिंक सो मला तरी वाटते की लाईन वरती असेल, परंतु आपण चेक करणार आहोत. काय हरकत नाही. आमचे तिसरे पंच या ठिकाणी संदीप गायकवाड सर चेक करतायत. टीव्ही अंपायर टेक्नॉलॉजी आपल्याकडे आणि तिचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. हे षटकार धाबा मिळतील 6. चांगला प्रयत्न केला सूरजने आणि अखेर लॉंग ऑनला आलेला हा खडखडीत षटकार. तुम्हाला रन्स 12 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं P1 पॉवर प्ले मधून. पुन्हा एकदा आपण पाहतोय धीम्या गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळी केलेला आहे प्रभाकर बारिंगेने. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 to go आणि आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी आली. शेवटच्या बॉलवरती आले एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पहिल्या षटका अखेर 13 धावा. मधील हा पहिला सामना खेळतो आज मनीष कुळेकर अर्थातच पांड्या आज संघामध्ये नाही आहे. विजय कोलेकर यांच्या नेतृत्वाखाली आज तुम्हाला पाहायला मिळेल. हरीश असतील, अनेक खेळाडू तुम्हाला दिग्गज पाहायला मिळतील. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव मध्ये आणि त्यांच्याच माध्यमातून एक स्पर्धा दरवर्षी प्रमाणे ज्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बुलेट ही बाईक देण्यात येते, त्या स्पर्धेचे दर्जेदार आणि यशस्वी आयोजक म्हणून कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव या संघाकडे पाहिलं जातं. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं गोलंदाज तेजस आलेत बॉलिंग मार्कवरती. हो, कट करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल
बॅटिंग करत असताना दीपा पाटील उमरोली संघाला फलंदाज बाद. चला प्रेक्षकांना विनंती आहे की आपण स्टेजच्या मागे जेव्हा आपली गाडी पार करता ती सुरक्षित जागी आपण आपली गाडी पार करायची आहे. कोणत्याही खेळाडूला अडथळा निर्माण होणार नाही आहे याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे. तेजस समोरच्या कडून हो स्क्वार कट पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर पॉइंटला भेदत बॉल साईल डीप मध्ये 1-2 बाउन्स बॉल सीमा पार रन्स मिळतील 4. आपण पाहतो दोनचा खेळ सध्या मैदानावरती चालू आहे. बॅटिंग करत असताना दीपा पाटील या नावाने संघ खेळतो उमरोली. खरं तर रायगड जिल्ह्यातील एक मोठे शेतकरी नेते आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. ज्यांनी नवी मुंबईतील सर्व भूमिपुत्रांसाठी एक मोठा लढा दिला होता. म्हणूनच आज या नवी मुंबई विमानतळाला दीपा पाटील यांचंच नाव देण्यात यावं ही मराठी माणसाची हक्काची बाजू आहे. आणि आता आपण पाहतो त्याच नावाने संघ खेळत असताना दीपा पाटील उमरोली संघाला मिळतील धावा 6 ठोकला षटकार. आपल्याला पाहायला मिळते आणि ऐकायला सुद्धा मिळते. दीपा पाटील त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. स्क्वार कॅट पुन्हा एकदा पॉइंट मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. जंटल पुश पुश करो खुश रहो ही भूमिका सध्या आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आकाश अजय लोंगलेची आपल्याला पाहायला मिळाली आहे. नाव स्ट्राईक एंडला आकाश आहेत. एक आकाश परतीच्या प्रवासाला लागलेला आहे. गोलंदाज तेजस पुन्हा एकदा बॅटची आतली कडा धाव मिळणार नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी करतात तेजस. षटक क्रमांक पहिलं प्रभाकरचं आपण पाहिलं. अगदी आपण पाहिलं तर या षटकामध्ये 13 धावा आल्या. त्यानंतर या धावसंख्येवरती रोख लावण्यासाठी गोलंदाज तेजसला पाचारण करण्यात आलं. पहिल्या बॉलवरती विकेट त्याला मिळाली आहे परंतु चौकार षटकार या षटकात सुद्धा पाहायला मिळाले. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑफला प्रयत्न अप्रतिम पाहायला मिळाले परंतु शेवटी नकार या ठिकाणी आपण पाहतोय अपयश आलंय. आणि आता धावा मिळतील 4. हा बॉल जाईल सीमा पार. भगत ब्रदर्सचे सर्वेसर्वा प्रकाशजी भगत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यंग अँड डॅशिंग युवा नेतृत्व आहेत. त्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी बॉलचं सहकार्य लाभलेलं आहे. अगदी आपण पाहिलं तर पूर्णपणे किट जी मात्र क्रिकेटची आम्हाला या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपलब्ध झाली आहे ते सन्माननीय प्रकाश दादा भगत एक नामवंत पुरस्कर्ते सुद्धा आहेत या विभागाचे. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत हिंदू हृदय सम्राट चषक 2025 मध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. P1 P2 आणि या 2 पावपलीच्या षटकामध्ये दीपा पाटील संघाची धावसंख्या आहे 1 बाद 27 धावा. 13.50च्या गतीनं या धावा बनवण्यात आलेल्या आहेत. जर अशी सरासरी मेंटेन केली तर कुठेतरी या धावा 60 पेक्षा जास्त पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला आकाश. गोलंदाज पुन्हा एकदा
प्रतीक गायकवाड आलेले आहेत. न्यू नवीन गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंगच्या बोऱ्यावरती आहे, बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. आमच्या मुख्य VIP एंड कडून हे षटक हाताळलं जाईल. 5 षटकांची मॅच, अत्यंत दर्जेदार सामने. यानंतर विनर वर्सेस विनर अशी मॅच होणार आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, दुधारी अस्त्र बाहेर काढलं होतं, परंतु लाईन ओळखली आहे. पडल्यानंतर अंपायर सिग्नल नो बॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. वेस्ट हाईट आणि एक्झॅक्टली आपण पाहिलं तर चेक करणार आहोत. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. खरं तर कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव यांच्या वतीनं हा रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या आपण तिसऱ्या पंचांची मदत घेऊ. TV अंपायर संदीपजी गायकवाड आमच्या सोबत जोडले जात आहेत. आपण या ठिकाणी चेक करू तिसऱ्या पंचांचा काय निर्णय बॅच मध्ये येतो. ऑनफिल्ड अंपायराने जो निर्णय दिलेला आहे, परंतु आपण आता KTC लाईव्ह इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून आपण चेक करणार आहोत. एस नो बॉल, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक बाय वन गेट वन फ्री अशा 2 धावा मिळतील. कारण नो बॉल वरती एक एक्स्ट्रा धाव सुद्धा धावण्यात आलेली आहे. फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस ऑन साइडला कन्वर्ट केलाय, ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये बॉल चाललाय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही खेळाडू एकमेकांकडे पाहत बसले. अजून एक नो बॉल आणि त्यावरती आलेला चौकार. क्या बात आहे. फिल्डिंग करणारी टीम खास करून आपल्यासाठी सूचना असेल की आपला रिव्ह्यू आपण ऑलरेडी गमावलेला आहे. एकच रिव्ह्यू तुम्हाला जो मिळेल एका सत्रासाठी, कारण तो तुम्ही केव्हाही युटिलाइज करू शकता, तो तुम्ही यूज केलेला आहे. लक्षात असू द्या. अंपायर सिग्नल नो बॉल आणि आता त्यावरती मिळतील धावा 4. हा नशिबाचा पंजा बळेल आणि आता संघाची धावा संख्या 34 धावा धावफलकावरती आहेत. अंपायर बीमर नो बॉल ना, ओके. चला फ्रीट आणि संतोष थोरवे येतात. ते षटक कंटिन्यू केलं जाईल. मला असं वाटतं की आता दोन्ही चेंडू ऑलरेडी आपल्याला एक्स्ट्रा पाहायला मिळाले होते. लाईन चांगली आहे, वेग प्रचंड आहे, जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक करावा लागणार आहे. धावा संख्या आपण पाहिली तर अद्यापर्यंत 34 वरती जाऊन पोहोचल्या. सुरुवातीला 2 षटकामध्ये 27 होत्या, एक्स्ट्रा काही रन आल्या 7 आणि 34 वरती आता स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळते. पहिलं सत्र आहे, शांत क्रिकेट सध्या आपण पाहतोय. यावेळेस ओव्हर पिच, त्याच्यावरती आपण पाहतोय ओव्हर पिच. बॉलला मात्र थारा नाही आहे. ज्या दिशेने वारा त्या दिशेने मारा, हे क्रिकेटचं समीकरण आहे. आणि आता बॉल चाललाय सरळ सीमा पार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. गोलंदाजी मध्ये आपण पाहिलं तर पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला, भन्नाट वेगाने आला. त्यानंतर लगेचच या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, परंतु काय जबरदस्त सेल टिपली आहे. व्हाट अ कॅच, ब्रिलियंट, आउटस्टँडिंग सेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज होईल बाद, परतावा लागणारे बॅट्समन अजय लोंगलेला. षटकारानंतर दिलेला क्विक रिप्लाय संतोष थोरवे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ज्याने झेल टिपलाय
दिनेश त्याचं सुद्धा कौतुक केलं जाईल. फलंदाज बाद. थँक्यू. काय जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला. धाबा संख्या फलकामध्ये आपण पाहिली तर एकंदरीत 40 धावा होती आणि आता 40 वरती लागलेला हा दुसरा धक्का आहे. आज मला असं वाटतं 2 उमरोली संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. जोबिली संघ देखील खेळणार आहे. नेरलपाडा या विभागात दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात सध्या खेळत आहेत. ओव्हर द विकेट. ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू उंच तर गेलाय परंतु लांबी किती हे पाहायचे. मिस टायमिंग स्ट्रोक. सूरजने टिपली आणखीन एक सेल. 1 मोर विकेट डाऊन. मैदानावरती जसा बॅटर अतुल लोंगले आला त्याच जड पावलाने त्याला माघारी परतावा लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. मिळेल एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या 3 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचली. दीपा पाटील उमरोली संघ 3 बाद 41. षटक क्रमांक 4चा खेळ यश मस्करला आपण पाहतो आणि आता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तोपर्यंत एक मिळेल. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचं षटक चालू आहे. धाबत संख्या 1 ने पुढे जाईल. 42 धाबा. खेळाचे पहिलं सत्र आहे. गोलंदाज यश मस्कर. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील कारण ऑलरेडी प्रत्येकाला 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे. ओव्हर द विकेट. हो या ठिकाणी बॉल सीमा पार
डीप बॅकवर्ड स्क्वार लेगला खेचून मारलेला स्ट्रोक आपण पाहतोय. जागा बनवली आहे. शॉट ऑफ गुडलिन या चेंडूवरती बॉलला फेकून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला भगवा षटकार. आणि आता बॉल चालला सीमा पार. जो सलामीला आलेला फलंदाज आहे त्याच्या बॅटमधून आपण पाहतो आता मोठे फटके येत आहेत. एकही चेंडू त्याला फेस करायला मिळाला नव्हता आणि आता बॉल जाईल सीमा पार. षटकार. धन्यवाद डीसे. 4 की 6 पंच 6. ओके निघाले तिकडे. या क्रीडांगणाचा आढावा त्यांना भरपूर षटकार आलेला आणि या षटकाराने संघाची धाव संख्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 54 धावा झालेल्या आहेत. चला लवकर आपण मॅच स्पीडअप करा कारण अजून भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत ज्यामध्ये आज एक एकंदरीत एक्स्ट्रा मॅच आपल्याला खेळवायची आहे. टॉपेज क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे. वॅकेंट एरियामध्ये चेंडू लँड झालेला आहे आणि तोपर्यंत गॅदर केला जाईल. 2 धाबा मिळतील आणि या 2 धाब्याने संघाचा धावफलक आपण पाहतो पुढे सरकत आहे. चांगली मजबूत स्थिती सध्या तरी दिबा पाटील संघाची पाहायला मिळते आहे. मी मागेशी सांगितलं की पॉवर प्लेमध्ये 27 धाबा आल्या. 13.50 ची गती म्हणजे कुठेतरी 60+ जाण्याचा प्रयत्न दिबा पाटील उंब्रोली संघाचा या मॅचमध्ये राहील. चांगलं क्रिकेट सध्या खेळतायत. राऊंड विकेट. हो यावेळेस लॉंगॉच्या दिशेने चांगला स्ट्रोक अप्रतिम खडे खडे फटके आपल्याला पाहायला मिळते. एक टप्पा घेत बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन आलेला दर्जेदार चौकार. जशी संधी मिळाली ना आकाशला तसा मात्र तो थांबत नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला आणखीन एक माइटी हिट. षटकार. समाप्त झालाय. 66 धावा धावफलकामध्ये. सुरुवातीला 3 षटकामध्ये एकही चेंडू फेस करायला मिळाला नाहीये तो आकाश कायकरला आणि त्यानंतर 4थ्या षटकामध्ये त्याने काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. अफलातून ताबडतोब इनिंग आपल्याला तशी पाहायला मिळाली आहे. 4 षटकाचा खेळ समाप्त होतो. 4 षटकामध्ये 66 बनले गेलेत आणि आता अंतिम षटकामध्ये पाहावं लागेल किती धावा बनवल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट या मॅचमध्ये असणार आहे. चांगली स्पर्धा. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय कोलंब माता शिलू या संघाच्या वतीनं दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. 4 दिवसीय स्पर्धा. मैच टायमिंग क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे. मधोमध यावेळेस बॉल पडेल. एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील अजून 4.
कदाचित आपण पाहिलं तर फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मध्ये थोडासा बदलाव करण्यात येतोय. विजय कोलेकर आहेत मैदानाचे केंद्रबिंदू आणि अगदी आपण पाहतो ज्या ठिकाणी चेंडू लँड होतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे, म्हणून बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला शेवटच्या 2 चेंडूवरती पाहायला मिळालेले आहेत. एक सिंगल आली आहे लॉंगॉनच्या दिशेने. धावत संख्या धावफलकामध्ये 71 धावा 71. 4 चेंडूंचा खेळ पर्याप्त. दशरथ दादा अजूनही बॅलन्स आहे, म्हणजे किमान 75-80 पर्यंत जाण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करू शकेल दिबा पाटील उमरोली. SBCC उमरोली संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. झोबेली उमरोली ही मॅच सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही बॅट अँड बॉलचा. आकाश कायकर बीट होत आहेत. डॉट बॉल. धावत संख्या धावफलकावरती 71. 71 धावा. हो पुन्हा एकदा आपण पाहतो अर्ली बॅट स्विंग. थोडासा अगदी आपण पाहतो धीम्या गतीचा बॉल, गती थोडी कमी करण्यात आली आहे. लिगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि या सर्वांना हा डॉट बॉल. धावत संख्या धावफलकावरती 71. बॅटच्या आतलीकडा ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला, डीप मध्ये चालला. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. आकाशला बे स्ट्राईक आणि ते या 2 धावा. चुकीची फेक पाहायला मिळते. 2 धावा जरूर मिळतील आणि या 2 धावेने 73 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. शेवटचा अंतिम बॉल आणि आता गोलंदाज आपण पाहतोय तेजस. शेवटचा बॉल तो राहिला गोलंदाजाच्या नावावरती. डॉट बॉल आणि आता 74 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं या मॅच मध्ये टीम काप्री सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव या संघासमोर. हे चमचमते करंडक ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याला मिळत आहेत ते समीर लोंगले यांचं इथं झालंय आगमन आणि त्यांचं जय कोलमा माता शेलू संघाच्या वतीने सुस्वागतम.
येस, धन्यवाद. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. 74 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामागे जवळजवळ अप्रॉक्सिमेटली रँडमली 15 धावांचं टार्गेट नक्कीच कठीण असेल, पण तो कापरी सिद्धी हा पालेगाव अतिशय विख्यात मलंगड तालुक्यामधील एक बलाढ्य टीम. चला, पहिला जोडा मैदानामध्ये तैनात होईल. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिली जोडी दाखल सादर. देबा पाटील उमरोळी त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम एक ताकदवर पॉवरफुल टीम कापरी सिद्धी पालेगाव मलंगगड पट्ट्यामधील अंबरनाथ तालुक्यामधली आणखीन एक बलाढ्य टीम. विजय कोळेकर आणि सूरज मस्कर असा हा पहिला जोडा. खलामीची आरंभीची जोडी मैदानामध्ये तैनात आणि पहिले षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला गोलंदाज. विजय कोळेकर आणि सूरज मस्कर आणि पहिलं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. आकाश गायकर देबा पाटील उमरोळी संघाचा पहिला षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. मीडियम पेसर मध्यमपदी गोलंदाज. पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. मिड ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉईंट, एक बॅकवर्ड पॉईंट, एक फ्लाइंग स्लीप, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स वाईडिश मिड विकेट असं हे आक्रमक फिल्डिंग. पहिलं षटक तयार. ओहो, उत्साह लेग स्टंप आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. आकाश गायकर वैयक्तिक पहिलं षटक आपल्या ठेवणीतलं. ओहो, स्लॉग स्विफ्ट, जबरदस्त टायमिंग आणि हा पहिला दमदार चौकार, नेत्र दिव्यक फटका, मिडवी गेला चेंडू फरार झाला, ट्रॅव्हल होईल. अतिशय चांगला फटका, दमदार स्ट्रोक, नेत्र दीपक टायमिंग. संघाची धावसंख्या 4 वर. विजय कोळेकर इज ऑन फायर. आणि हा पहिला दमदार टायमिंग, अप्रतिम फटका, बेमालूम, विलक्षणीय. राईट आर्म महोदय विकेट. आकाश गायकर पुन्हा एकदा लॉफ्ट करण्यामधून जाईल नोमॅन्स लँडमध्ये, मिड विकेट. टायमिंग थोडंसं जमलं नव्हतं. दरम्यान मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान. टोटल स्कोर इज 6 रन. विजय कोळेकर आणि सूरज गायकर मस्कर अशी ही पहिली भन्नाट जोडी कापरी सिद्धी पालेगाव संघाची. कारण पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतील, 30 सर्कलचा पुरेपूर फायदा उचलतील आणि उचला लागेल. कारण भयानक म्हणजे 74 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आत्ता प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. 2 बलाढ्य टीम. दुसरा सामना, दुसरी लढत, दुसरा कलगीतुरा. राईट आर्म महोदय विकेट. आकाश गायकर संघाच्या वतीनं पहिलं षटक. समीर लोंगळे हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर आहेत, अभियंते आहेत. त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी नेहमी हे चमचम त्या ट्रॉफीज. आणि हा या सॅकला दुलान खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. काही गरज नव्हती, सरळ बॅटने खेळला असं नक्कीच. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 7 वर. 6 रन. बिनबादशाह 6 रन. सूरज मस्कर taking strike against आकाश गायकर. हो, चांगली डिलिव्हरी, पण तो चेंडू जाईल. पुश केला, फक्त पुश करणे पाहिजे नाही. आणि पुन्हा एकदा खराब फिल्डिंग आणि हा चेंडू जाईल सीमारेषेलगत. कारण तिथं आउटफील्ड बरोबर नाही, त्याचा अंदाज घ्या तुम्ही. जिथं 1 तिथे 2 धावामध्ये कन्वर्ट झाले. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 8 वर. बिनबाद 8. सूरज मस्कर इज बॅटिंग ऑन 2 and non-striker batting is
6 रन. टोटल स्कोर इज 8 for none. अतिशय चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. जय कोलम माता शेलो आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025 हे दमदार, बहारदार, याची देई याची डोळा हा अतिशय अनुपम्य सोहळा. आणि ह्या दिशाहीन चेंडू भरकटलाय. लेगस्टिकच्या बाहेरून स्वैर मारा, दिशाहीन मारा दंडित केलंय. एक धावेचा इशारा. एक धावमुळे संघाची धावसंख्या झाली 9 वर. बिनबाद 9, 9 for none. टॅपिंग क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल, थोडासा अटॅक करावा लागेल, षटकार चौकारांची आतषबाजी बोचार करावी लागेल, कारण धावा फार तुम्हाला करायची आहेत. 74 धावांची गरज असताना विजय कोळेकर आणि हा यस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा खराब दिशा येईल. पहिला आउटसाइड द लेग स्टंप. यस मिस्टर साई मसने यांचं आगमन झालंय. या स्पर्धेचे CEO बरोबर आहे ना, सगळे पार्ट त्यांच्याकडे आहेत. टोटल साई मसने असतील, आमचे कट्टर समर्थक गुरुनाथ मसने असतील. फुलटॉस पुन्हा एकदा स्वीप केलाय. जबरदस्त टायमिंग चेंडू जाईल लॉंग लेग आणि स्क्वेलिंग याच्यामधून. नेत्रदीपक टायमिंग याला म्हणतात तंत्रशुद्ध, विलक्षणीय, दर्शनीय स्ट्रोक. तर संघाचा टोटल स्कोर झाला. पहिल्या षटकात धावाला तब्बल 14 धावा. दमदार सलामी. बघूया टार्गेट पाहिजे 15चं, म्हणजे जवळजवळ बरोबर टार्गेट. समय सूचक, समयबद्ध हा खेळ. बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपदावर. आपल्या ठेवणीतलं, पटळीतलं, कोट्यातलं, भात्यातलं पहिलं षटक. आणि गोलंदाज अतुल लोंगळे. 74 धावा, 73 धावाकडून 74 धावांची गरज. अतुल लोंगळे तयार. अतिशय भन्नाट स्पर्धा. संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा असते. तर चांगलं मैदान, सुसज्ज क्रीडा संकुल आणि मॅन ऑफ द मॅच तुमच्यासाठी 1.5 लिटरची जी बॉटल थम्सअप, त्याच्यानंतर 1 डझन केळी. लॉंग ऑन सीमा रेषेलगत. अतुल लोंगळे. हो हेच ब्लॉकरमध्ये चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला. चेंडूकडे शॉर्ट मिडवे गेला. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. जिथं 1 तिथे 2 धावामध्ये कन्वर्ट. 2 धावांनी संघाची धावसंख्या नेऊन दिली 14 वर. 16 वर 16. 1-6. दमदार सलामी. अफलातून सुरुवात. धुंद फुंद सुरुवात. संघाची धावसंख्या 16 वर. अतुल लोंगळे संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगतीपदावर. विद्यमान सामना एकीकडे कापरी सिद्धी पालेगाव त्यांच्या विरोधात दिबा पाटील उमरोळी या 2 टीम. आणि हा यस काय गरज आहे. अतुल लोंगळे. फुलटॉस पुन्हा एकदा पुल केलाय. चांगलं टायमिंग. खिच के मारा. बाकवास कोयलेगला चेंडू फरार झाला. 4 धावांनी संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 20 वर. अतिशय चांगला फटका, दमदार स्ट्रोक. फुलटॉसचा पुरेपूर फायदा उचलला आणि एक युजफुल स्ट्रोक्स. चांगला ड्राईव्ह, कारण पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा होईल. संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 24. 20 वर 20. बिनबाद 20. दमदार सलामी. टिट फॉर टॅट. इटका जबाब पत्थर से जशास तसे प्रत्युत्तर. 74 धावांची गरज. अजूनही ठोकायचे आहेत. 50 धावा, 54 धावा करायचे आहेत. राईट आर्म होते विकेट. अतुल लोंगळे. एकही विकेट नाही. ही त्यांची जमेची बाजू आहे. कापरी सिद्धी पालेगाव ही एक बलाढ्य टीम. नामवंत, नामांकित, बलिष्ठ. मिड ऑफ. ओहो ब्लॉकॉलमध्ये चेंडू ब्रह्मास्त्र आणि अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. जेमतेम कसा तरी खेळलाय. 1 धावामुळे संघाचा टोटल स्कोर झाला 21.
21 अतुल लोंगळे आत्तापर्यंतची भन्नाट मारा सुसाट मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला जो धावांचा स्रोत धावांचा जो ओघ होता धावांचा प्रवाह त्याला थोडासा कुठेतरी ब्रेक लावलाय. ग्रेट डिलिव्हरी याला म्हणतात चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. आउटसाइड द ऑफ स्टंप भन्नाट आउट स्विंगर कटरचा वापर केला आणि चेंडू गॅदर केले यष्टीरक्षक. आपलातून डिलिव्हरी फ्लाइंग स्लिप शॉर्ट फाईन लेग एक बॅकवर्ड पॉईंट बॅकवर्ड गली चेंडू गेला शॉर्ट कव्हरला शॉर्ट मिड विकेट एक लॉंग ऑन आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल. डीप एक्स्ट्रा पॉईंट डीप एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा यांच्यामध्ये एक प्लेअर उभा केला आहे अतिशय स्वीप केला आहे परंतु गॅप सिलेक्शन तिथं डीप फाईन लेग आणि लॉंग लेग भरपूर मोठी जो प्रांत आहे आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं फिनिश. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 14 दुसऱ्या षटकात आले तब्बल 8 धावा म्हणजे टोटल स्कोर 22. या षटकामध्ये अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी केली अतुल लोंगळे यांनी. धावसंख्या 22 जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल अजून 18 मध्ये 52. बघा मागच्या सामन्यामध्ये संघ ढेपाळला होता धावा इथं चेस होत नाहीत. या मैदानाचा आज तरी पहिला सामना चेस करताना संघ ढेपाळला. तर याच्यानंतर सामना होईल तो विनर ना विनर एस कळंब जोवेली आकाश ना रे आकाश गायकर ज्याने पहिल्या षटकात धावामध्ये 14. षटक क्रमांक तिसरं प्रगती पदावर आपलं अंतिम षटक फेकेल. बॉल राहिले 18 जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. आता मात्र कोलेकर आणि कंपनीला अटॅक करावा लागेल आक्रमण करावं लागेल रन उठावं लागेल देमाय धरणी ठाय. अतिशय विस्फोटक घनाघती वादळी फलंदाजी करावी लागेल. कमीत कमी प्रत्येक षटकामध्ये दमीचे 2 मोठे हिट. आकाश गायकर चला स्पीडअप करा प्लीज कारण आज एक सेमी फायनलचा सामना आम्हाला एक टीम क्वालिफाय करायची आहे ख्रिसमससाठी. फुलटॉस आणि हा चेंडू बघा ह्या कसा फसवा चेंडू होता आणि क्लीन बॉल त्रिफळाचित बॅट लागली का येस बॅट मारली म्हणजे स्वयंचित सेल्फ आउट. आणि हा पहिला धक्का पहिल्या वेगेचा बदन पहिला मुतखडा बाजूला. धावसंख्या फक्त इनमेन 22. विधानावस्था वनडाऊनचा फलंदाज जाईल विजय कोळेकर यांची अनुपस्थित. पहिल्या विकेटची एक्झिट वनडाऊनची एंट्री मिस्टर संतोष थोरवे. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स खेळेल आकाश गायकर यांच्या माऱ्यासमोर आकाश गायकर टू संतोष थोरवे अशी चकमक इर सुरस कॉम्बिनेशन. हो चांगला चेंडू भन्नाड मारा यस. नंतर मात्र जबरदस्त कमबॅक केलंय पुनरागमन दिबा पाटील उमरोळी संघाचा हा भन्नाट मारा सुसाट मारा बेछूट मारा अप्रतिम बॉलिंग अटॅक असा जर अटॅक केला तर मात्र पाळेगाव संघाचं नक्कीच भविष्य अंधकारमय डार्क असेल. संतोष थोरवे येणारा मेटल नवीन फलंदाज. अतिशय चांगलं क्रिकेट जबरदस्त भन्नाट स्पर्धा क्रिकेटचा हा कुंभमेळा आहे. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि सेकंड विकेट इज गॉन. संतोष थोरवे थर्ड लाय 1.5 दिवसाचा गणपती. हिला नको अनंत चतुर्दशी गौरीशन थांबायला पाहिजे का नको.
तिने हे गाणं अतिशय गायलं, अतिशय विख्यात जगप्रसिद्ध झालं हे गाणं, दे भगवा रंग. राईट महोदय विकेट आकाश गायकर. आणि हा यस अगेन दॅट शुड बी. अहो आणि हा झेल झाला ड्रॉप. अंदाज चुकला, जजमेंट चुकलं गेलं. खरं म्हणजे झेल घ्यायला होता का नाही मिडविकेटच्या प्लेअरनी. आणि 2 धावा मिळते संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 24. 50 धावांची गरज. 12 अजून बॉल आहेत ना. 2 balls to go in the third over. मिस्टर आकाश गायकर याचे हे कोट्यातले 2 चेंडू बाकी आहेत. पहिल्या षटकात धाव दिले तर 14. दुसरं षटक प्रगती पथावर. राईट महोदय विकेट तयार. आणि हा यस ऑनसाईडला उर्फी चेंडू होता. टायमिंग पाहिजे तसं जमलं नाही. चेंडूला मिडवे केला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग, अफलातून फिल्डिंग. 1 धाव मिळेल. राहिला शेवटचा बॉल. संघाचा टोटल स्कोर झाले तब्बल 2 बाद 25. आणि जिंकण्या पाहिजे अजून 49. अतिशय कठीण आव्हान, दुष्प्राप्य, असाध्य असं हे आव्हान असेल. शेवटी क्रिकेट आहे. हो चांगला फटका बनतो. चेंडू हवेमध्ये. हो ग्रेट कॅच ऑफ द टुर्नामेंट्स. अतिशय हवेत सूर मारून जो झेल घेतला, अफलातून झेल घेतला. आणि याला म्हणतात कॅचेस विनिंग द मॅचेस. खरं म्हणजे हा टर्निंग पॉईंट. आणि विकेट जाईल तृतीय. तिसऱ्या विकेटचं बदन. तृतीय विकेट स्वाहा डीजे. आणि वाटते कोटा संपला. बघूया पहिल्या षटकात टोटल दिल्या आता 12 चेंडूमध्ये धावा दिल्या तब्बल. पहिल्या षटकात 12 आणि या षटकात 16 धावा. काय बॉलिंग अटॅक केला. दुसरं षटक मात्र आकाश गायकरनी अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, अचूकता, भेदकता, दाहकता असा भन्नाट मारा केला. प्रतिस्पर्धी संघाला बॉलिंग मार्क तयार. राहिले 12 बॉल. जिंकण्यासाठी पाहिजे 49, म्हणजे जवळजवळ 24.5. हा धावा कशा उभ्या करायच्या हा यक्ष प्रश्न असेल. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 14 प्रगती पदक. दिबा पाटील. उमरोली संघ सध्या तरी अतिशय जबरदस्त वर्चस्व, हुकूमत, दहशत, जरब, वचक, संपूर्ण डॉमिनेशन. आकाश लोंगळे, अतुल लोंगळे यांनी दुसरं षटक. आकाश लोंगळे नवीन गोलंदाज. 12 मध्ये करायचे 49 धावांची गरज. बाकवा स्क्वेअर लेग थोडासा पुढे आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड गेली. 1 शॉर्ट कव्हर ते आणि 1 लॉंग ऑन. मिड विकेट डेबिस्को पॉइंट. असं आक्रमक फिल्डिंग, आरास, रचना, मांडणी, सजावट, नाकेबंदी, तटबंदी, मोर्चेबांधणी. षटक क्रमांक 14 प्रगती पदावर. राईट महोदय विकेट. 4था गोलंदाज. चला थोडं स्पीडअप करा प्लीज कृपया. कळंब संघाचे कॅप्टन, तुम्हाला यांच्यानंतर हा सामना खेळायचा आहे. विनर. अतिशय भन्नाट स्पर्धा. 50,000, 25,000, 12,500, 12,500 अशी जवळजवळ 4 भव्य बक्षिसांची रक्कम असलेली भव्य दिव्य स्पर्धा. थम्सअप आणि 1 डझन केळी. आणि हा यस पुन्हा एकदा फक्त 1 धावामुळे 100 कुछ भी नाही. 11 मध्ये 48. बघा पहिल्या सामन्यामध्ये देखील असाच काहीसा सामना झाला होता. असं वाटते ही कॉपी पेस्ट आहे की काय. तीच पुनरावृत्ती. लोंगळे रायडा महोदय विकेट. आणि हा येस आउटसाइड द स्टंप. चेंडू गेला आणि दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाहीन मारा. जरासं भरकटलाय. पंचांनी दंडित केलं. 1 धावेचा इशारा. नकारात्मक नेगेटिव्ह बॉलिंग अटॅक. तकला तुम्हाला 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाले तब्बल बॉल पाहिजे 11 आणि पाहिजे 47. असं हे टार्गेट इक्वेशन समीकरण. शॉर्ट पिच पुन्हा एकदा चांगला फटका आहे, परंतु पट्ट्यामध्ये खेचला होता. परंतु गॅपनं जर गेला असता नक्की 4 धावा मिळाल्या असत्या. अशा फटक्याने काही फरक पडणार नाही. 10 मध्ये पाहिजे 46. 4.60 रिक्वायर्ड ईच अँड एव्हरी डिलिव्हरी.
आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा नेत्रदीपक फिल्डिंग. फलंदाज बाद होईल. रनआउट. अफलातून फिल्डिंग. डायरेक्ट थ्रो ऑन दी बॉलर. अतिशय क्लास गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंग इज पॉवरफुल. तिन्ही डिपार्टमेंटच्या बळावर हा संघ विजयासमीप, विजयापासून 2 पावले दूर, सुतावरून स्वर्ग कसा गाठावा याचं हे ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण. येणारा फलंदाज मिडल ऑर्डरचा हरेश वारिंगे. कोळेकर, वारिंगे, म्हस्कर सर्व कॉकटेल. हरेश वारिंगे नवीन फलंदाज. संदीपजी गायकवाड कधी कधी समालोचन पण करतात, कोणी नसला तर अंपायरिंग. आणि हा येस अक्रॉस दी लाईन. चेंडू जाहीर सीमा रेषे लगत मिळते 4 धावा. येस इज गॉन. तंत्रशुद्ध फटका, परंतु तुमची ही वेळ मत नाही आहे, वेळ निघून गेलेली आहे. असा अटॅक पहिल्यापासून करायला होता, पहिल्या चेंडूपासून आक्रमण. कारण अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे बचावाचं साधन असेल. धावा मिळते 4. ओहो ग्रेट स्ट्रोक. काय टायमिंग, खिच के मारा. मिडविकेच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका. दमदार टायमिंग, आदिवासी फटका, माथाडी फटका. संघाची धावसंख्या परत एकदा बघा, अशी जर बॅटिंग केली ना वादले अजूनही चान्स आहे. म्हणजे संघ हारल्याची गॅरंटी नाही, कारण कुठलंही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी अथवा गॅरंटी शाश्वती देऊ शकत नाही. अजून बॉल बाकी आहे तब्बल 7 मध्ये 36. लास्ट डिलिव्हरी 7 मध्ये 36. 6-6 36 होऊ शकतात. अशक्य प्राय असं काही नाही क्रिकेटमध्ये. सर्व गोष्टी ह्या पॉसिबल असतात, फक्त तुमची चिकाटी, जिद्द. आणि हा हुक करायचा होता, संपूर्ण यष्ट्या सोडल्या होत्या. गेला डॉट बॉल. राहिलं शेवटचं निर्णायक अंतिम अखेरचं स्लॉग ओव्हर. 6 चेंडू जिंकण्यासाठी पाहिजे 37 धावांची गरज. जरी 6 षटकार मारले तरी कंपल्सरी चेसिंग, याच्यामुळे हा संघ जिंकू शकत नाही. चला कळंब संघाचा कॅप्टन तुम्ही रेडी राहायचं आहे. तुमच्या विरोधात याच्यातला विजेता संघ अर्थातच उमरोळी दिबा पाटील. बोलस नेम दिलीप लोंगळे. दिलीप लोंगळे. राहिलं शेवटचं निर्णायक षटक, संपूर्ण भवितव्य. 6 मध्ये 37 भरपूर धावा करायचे आहेत. 36 पाहिजे का, म्हणजे 6 षटकार पाहिजे. 6-6 36. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतोय. जवळजवळ 1:15 वाजलेले आहेत. याच्यानंतर कळंब आणि त्यांच्या विरोधात याच्यातला विजेता संघ असं हे तिसरी बिग फाईट. कारण दोन्ही संघाने एक सामना जिंकला म्हणजे नक्कीच ती मॅच काटेकी टक्कर होईल. जबरदस्त घमासान बघायला मिळेल. रायडा महोदय विकेट. पहिला चेंडू रिलीज करतील. शॉर्ट पेज अकोट टप्प्याचा, परंतु फलंदाज मात्र अयशस्वी. पहिला चेंडू 5 चेंडूमध्ये 36. जवळजवळ सामन्याचा निकाल, भविष्य प्रेडिक्शन उमरोलीच्या बाजूने आहे. हा लॉफ्ट केलाय, पण चेंडू जाईल सीमा रेषे बघत 6 धावांसाठी. उत्तुंग फटका. आकाशाला गवसणी घालणारा चेंडू झालाय दिशे नासा. 4 बॉल 30. आणि हा यस फक्त 1 धाव मिळेल. 3 मध्ये करायचे आहेत तब्बल 29. काय रे. आणि हा यश शॉर्ट पिच चेंडू अकोट डब्याचा. आडवा पट्टा. 1 धाव मिळेल. फक्त औपचारिकता, फॉर्मॅलिटी आणि कापरी सिद्धी पाळेगाव संघाचा जवळजवळ बाजार उठवलेला आहे. ब्रह्मलिखित, विधी लिखित, सटवाई लिखित, पराभव अटल, काल्या दगडावरची रेग. आणि हा यस पुन्हा एकदा राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट.
फार फरकाने पहिला सामना देखील असाच फार फरकाने जिंकला होता. हा देखील त्याच्या पावला थोडासा पहिल्यापेक्षा समाधानकारक आहे आणि हा सामना फिनिश केला आहे. शेवट जरी गोड केला परंतु पराभवापासून कोणी रोखू शकत नाही आणि हा दमदार विजय प्रस्थापित केला उमरोळी संघानं. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जो हिरो असेल आकाश गायकर या प्लेस. ज्या आकाश गायकरने धावा दिल्या फक्त इनमेन 15 धावा दिल्या वाटते. 16 धावा देऊन विकेट घेतल्या तब्बल 2 आणि इनिंग साकारली. गोलंदाजी फलंदाजी बेहतरीन 26 धावांची अफलातून मॅरेथॉन इनिंग. या आकाश गायकर इकडे द्या, तिकडे जाऊ नका, इकडे या प्लीज. यस थँक्यू दशरथ सर. तर या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आकाश गायकर यायचं आपण. मी विनंती करतोय समीर लोंगले यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आकाश गायकरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा. आकर्षक ट्रॉफी असेल, त्यानंतर सचिन मसने किरण मसने यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक आणि केळी भरपूर सारी पारितोषिकं घेऊन ही स्पर्धा आपण भरवली आहे. आकाश या वेल प्लेड. आणि या पुढचा सामना असेल लगेचच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कळंब संघाचा कर्णधार आणि उमरोली संघाचा कर्णधार. नाणेफेक देखील लगेचच होईल याची आपण नोंद घ्या. थोडं स्पीडअप करायचं आहे.